गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण काल जो घटकाची प्रस्तावना पाहिली, सम विषम संख्या असेल, मूळ संयुक्त संख्या असेल, जोडमूळ समूह संख्या असेल, याच्यावर काही उदाहरणं पाहणार आहोत. आता पहिलं उदाहरण पहा. 49 च्या पुढील 49 च्या पुढील 12वी विषम संख्या कोणती? विषम संख्या कोणती? आता इथं एक प्रामुख्याने गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. जी दिलेली संख्या आहे ती कोणत्या प्रकारची आहे? बघा, इथं 49 ही संख्या कोणत्या प्रकारची आहे? सम आहे का विषम आहे? ज्या संख्येचे एक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक असतो ती संख्या कशी असते? तर विषम असते. म्हणजे 49 ही काय आहे? विषम संख्या आहे. आणि विचारलेली संख्या सुद्धा विषम विचारलेली आहे. आणि मग मी तुम्हाला यापूर्वी सांगितले, विषम पूर्वीची विषम संख्या काढणे किंवा समपूर्वीची समसंख्या काढणे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जर वाक्यरचना असेल तर सूत्र कुठलं वापरायचं? तर ए अधिक 2b. ए म्हणजे त्या प्रश्नातील पहिली संख्या आणि बी म्हणजे त्या प्रश्नातील दुसरी संख्या, असे घ्यायचं. ए ची किंमत किती मग? 49 आणि 2 गुणिले बी ची किंमत 12. 49 पदावली सोडताना अगोदर गुणाकार करायचा असतो. 12 आणि 2 चा गुणाकार 24 आणि मग 49 अधिक 24 करा. 9 आणि 4 13. चला 1 2 1 3 आणि 4 आणि 3 किती? तर 7. अशा पद्धतीने याचं उत्तर 73 येते. तुम्ही पुस्तकात जर पाहिलं तर हा पर्याय क्रमांक आपल्याला 4 आढळतोय. पर्याय क्रमांक किती आहे? 4. सर्वांना समजले का हे उदाहरण सांगा सर्वप्रथम. हॅलो, अरे उदाहरण समजलं का? हो सर. हो सर. हा, ओके. आता दुसरा प्रश्न पहा. क्रमशः 21 पासून 50 पर्यंतच्या 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? असा प्रश्न आहे पहा. हा, आता पहा, आपण 21 पासून 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या डायरेक्ट काढू शकत नाही, पण काल आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे. पहिल्या संख्येपासून n व्या क्रमांकापर्यंतच्या सर्व संख्यांची आपण बेरीज करण्यासाठी सूत्र कुठलं वापरतोय? n कंसात n अधिक 1 आणि ह्या सर्वांना छेद 2 असं सूत्र वापरलं होतं. मग आता या सूत्राचा उपयोग करून
आपण 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करूया. आता यांच्या जागेवर 20 ठेवायचं, कारण त्या नैसर्गिक संख्यांची जी बेरीज करायची त्यातली सर्वात मोठी नैसर्गिक संख्या 20 आहे. मग यांच्या जागेवर जर 20 ठेवलं तर 20 आणि कंसात n अधिक 1 म्हणजे 20 अधिक 1 किती येणार? 21 येणार आणि त्याला 2 ने भागायचं. आता इथं सिम्प्लिफाय करा. 2 1 2 आणि 2 10 20 आणि 21 ला जर 10 न गुणलं तर हा गुणाकार किती आला? 210. म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 210 आली. आता आपण 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करूया. इथे लिहितो 1 ते 50. मग आता यांची किंमत इथं 50 टाकायची या सूत्रामध्ये. यांच्या किंवा 50 टाकतो मी. 50 गुणिले n अधिक 1 म्हणजे 50 अधिक 1 किती येणार? 51. आणि ह्याला किती बघायचं? मग 2 ने बघायचं. मग इथं संख्येत रूप देतो. 2 1 2 2 दोन्ही 4 आणि 2 पंचे 10 आणि 25 आणि 51 चा गुणाकार. 25 1 25 चला 2 25 5 126 आणि 2 127. आता इथं काय विचारलंय? 21 पासून 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग इथं काय करायचं? 1 ते 50 पर्यंतची बेरीज आहे का नाही, याच्यातून 1 ते 20 पर्यंतची बेरीज आहे ती वजा करायची. म्हणजेच 1275 मधून किती वजा करावं लागणार आहे? 210 वजा करावं लागणार आहे. आता ही जी वजाबाकी आहे ते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर 5 आलं 5, 7 मधून 1 गेलं किती राहिलं? 6, 2 2 गेलं 0 आणि 1 आला 1. 1065 म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे? पर्याय क्रमांक 2. समजले का सर्वांना? बघा. हॅलो. हो सर. हो सर. हो सर. हा, ओके. आता प्रश्न तिसरा पहा. x ही विषम संख्या आहे. x ही काय आहे? विषम संख्या आहे. आणि विचारले तर पुढीलपैकी कोणती समसंख्या आहे? तर पुढीलपैकी कोणती समसंख्या आहे? म्हणजे पर्यायामध्ये तुम्हाला समसंख्या ओळखायची आहे. तर समसंख्या कोणती? आता इथे मला पर्याय देणं आवश्यक आहे. पहिला पर्याय आहे 2x अधिक 1. दुसरा पर्याय आहे 2x वजा 1. तिसरा पर्याय आहे 2x अधिक 4. आणि शेवटचा चौथा पर्याय आहे 2x वजा 3. आता x ही विषम संख्या आहे. तर खालीलपैकी समसंख्या कोणती? अशा प्रकारचा हा काय आहे? प्रश्न आहे. आता आपण काय करूया? x ची किंमत एक विषम संख्या घेऊया. बघा मी कसं करतोय. आता कुठली? 1 3 5 7 9 ह्या सर्व विषम संख्या आहेत. आता आपण कोणती एक विषम संख्या घेऊया. समजा मी x ची किंमत 3 घेतली. x ही विषम संख्या आहे. मग आपण उदाहरण म्हणून कोणतीही एक विषम संख्या घेऊ शकतो. आता x ची किंमत जर पहिल्या पर्यायामध्ये ठेवली तर बघूया सूत्र किंमत कोणती येते. त्या x च्या ठिकाणी 3 जर ठेवलं तर 2 आणि 3 चा गुणाकार करायचा. म्हणजे 2 आणि 3 चा गुणाकार 6 आणि 6 आणि 1 काय ना 7. मग आली का 7? इथं विचारलंय समसंख्या. 7 ही समसंख्या आली का? नाही आली. म्हणजे हा पर्याय त्याचा येणार नाही. आता x ची 3 किंमत इथं ठेवली. मग आणि 2 आणि 3 चा गुणाकार 6
आणि 6तून 1 जर वजा केलं तर इथं 5 येते पहा. आणि 5 ही सुद्धा विषम आहे. इथे समसंख्या येत नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय आपला येत नाही. इथं आपण 3 ठेवूया, इथं 2 न 3 ला गुणूया, म्हणजे बेत्रिक 6. आणि 6तून 3 वजा केलं की इथं पण 3 येते. आणि 3 ही विषम इथे सम येत नाही, म्हणजे आपण पर्याय येत नाही. आता एकमेव इथं टाकून बघा, 2 गुणिले 3 आणि अधिक 4, म्हणजे 6 अधिक 4 10 येते. आणि 10 हे काय आले, एकमेव समसंख्या आली. म्हणून याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 3 आहे. समजलं का सांगा? हो सर. हा, ओके. आता प्रश्न 4 पहा. 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे बघा. 2x अधिक 3 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे, तर विषम संख्या तुम्हाला दिलेली आहे. तर त्या पुढील क्रमाने येणारी तिसरी क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती असं विचारले बघा. तिसरी विषम संख्या कोणती? ठीक आहे. आता इथं विषम संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि काढायची सुद्धा विषम संख्या. मग पुढील विषम संख्या काढताना मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलं सूत्र वापरायचं, a+2b हे सूत्र वापरायचं पहा. मग a च्या जागेवर तुम्ही 2x अधिक 3 ठेवायचं. आणि तिसरी विचार आहे ना, म्हणजे b च्या जागेवर 3 ठेवायचं. b च्या जागेवर किती ठेवायचं, 3 ठेवायचं. आपण ह्या दोन किमती सूत्रामध्ये ठेवूया. a ची किंमत 2x अधिक 3 अधिक 2 गुणिले b ची किंमत 3 ठेवूया. मग 2x अधिक 3 आणि इथं गुणाकार येणार 6 आणि 3 आणि 6 ची बेरीज किती येणार, 9. याचं उत्तर येते 2x अधिक 9 आणि हा आहे पर्याय क्रमांक 4. हा आहे पर्याय क्रमांक 4. समजते का सर्वांना? हो सर. हो सर. हा, सूत्र वापरायचे काय अवघड नाही तसं. आता पुढचा प्रश्न 5वा पहा. 223 नंतर क्रमाने येणारी, इथे शब्द नंतर आहे बरं का, नंतर क्रमाने येणारी 23वी समसंख्या कोणती? 23वी सम संख्या कोणती असं विचारलेलं आहे. आता मला सांगायचं, 223 जी संख्या दिली ती सम आहे का विषम? एकक स्थानी 3 आहे, म्हणजे ही संख्या साहजिकच कशी आहे, विषम संख्या आहे. आणि विचारलेली संख्या मात्र तुम्हाला सम विचारलेली आहे, म्हणजे तर विषम नंतरची सम अशा प्रकारची प्रश्नामध्ये रचना आहे.
आता समनंतरची विषम किंवा विषम नंतरची सम अशी रचना ज्यावेळेस प्रश्नामध्ये असते त्यावेळेस मगाशी जे सूत्र दिलं की नाही समनंतर सम किंवा विषम नंतर विषमसाठी तेच वापरायचं. फक्त शेवटी त्यातून एक काय करायचं वजा करायचं. मग आपण ए ची किंमत 223 ठेवूया आणि 23 ची किंमत आहे ती बी ची ठेवूया. ए ची किंमत 223 अधिक 2 गुणिले बी ची किंमत किती 23 आणि शेवटी यातून एक मायनस करूया. आता पदावली सोडवताना कंसामध्ये पहिल्यांदा गुणाकार करूया. म्हणजे 23 आणि 2 चा गुणाकार 46 आणि शेवटी 1. आता 223 आणि 46 ची बेरीज करा. 3 आणि 6 9 2 आणि 4 6 2 ला 2 269 वजा 1 आणि ही जर वजा केली तर ती किती ते 268 आणि पर्याय जर पाहिलं तर पहिलाच पर्याय 268 चा आहे. पहिलाच पर्याय 268 चा आहे. आता 6वा प्रश्न आहे समूह संख्यांच्या बाबतीत. आता मी पूर्ण वाक्य लिहित नाही बरं का, तुम्ही फक्त ऐका. संख्या कुठल्या आहेत समूह संख्या आहेत. समूह संख्याच्या बाबतीत चुकीचं विधान कोणते आहे म्हणजे तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे चुकीचं विधान ओळखायचं आहे. आता पर्याय मोठा आहे मी सगळं पर्याय देत नाही फक्त वाचून दाखवतो पहा. पहिला पर्याय आहे 2 समूह संख्यामध्ये नेहमीच एक संख्या सम व एक विषम असते. एक संख्या काय असते समूह आणि दुसरी संख्या काय असते विषम. आता हे विधान सत्य आहे का असत्य बघा. आता मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं 2 क्रमवार नैसर्गिक संख्या ही समूह संख्यांची जोडी असते. याशिवाय सांगितलं समूह संख्यांच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या मूळ असू शकतात. समूह संख्यांच्या जोडीमध्ये एक संख्या मूळ एक संख्या संयुक्त असू शकते आणि समूह संख्यांच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या संयुक्त असू शकतात. आता 2 जर मी मूळ संख्या घेतल्या उदाहरणार्थ समजा मी 2 नको घ्यायला दोन्ही मी विषम घेतो. समजा 3 घेतले मी आणि 5 घेतली. आता ही समूह संख्यांची जोडी होते कारण 3 चं जर तुम्ही विभाज्य काढलं तर 1 आणि 3 असं असणार आहे आणि 5 जर विभाज्य काढलं तर 1 आणि 5 असणार आहे. कारण मी 2 मूळ संख्या घेतलेल्या आहेत आणि मूळ संख्येला फक्त 2च विभाजक असतात. आता समूह संख्यांची व्याख्या काय आहे ज्या 2 संख्यांचा एक हा एकच सामायिक अवयव असतो. आता बघा इथं एक हा एकच काय आहे सामायिक अवयव आहे म्हणजे 3 आणि 5 ही काय आहे तर समूह संख्यांची जोडी आहे. आता ह्या 2 संख्येचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर 3 ही कोणत्या संख्या प्रकारची संख्या आहे विषम प्रकारची संख्या आहे आणि 5 ही सुद्धा काय आहे विषम प्रकारची संख्या आहे. आता त्यांनी पहिले जे वाक्य दिले का नाही ते असं आहे पहा 2 समूह संख्यामध्ये नेहमीच एक संख्या सम असते व एक संख्या विषम असते. हे चुकीचं आहे कारण आता आपण इथं जे उदाहरण घेतलं याच्यामध्ये दोन्ही पण संख्या विषम आल्या होत्या त्यामुळे हा पहिलाच पर्याय काय आहे चुकीचा आहे. आता दुसरा पर्याय पहा एखाद्या संख्येला 2 समूह संख्येने भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही भाग जातो. आता वरच उदाहरण घेऊया आपण 3 आणि 5. आता 3 आणि 5 ला बघा 15 ला निषेध भाग जातोय. 15 ला जर 3 ने भागलं तर भागाकार 5 येतोय आणि 15 ला जर 5 ने भागलं तर त्यांचा भागाकार 3 येतोय आणि मग 5 आणि 3 चा जर गुणाकार आपण काढला तर तो किती येतोय 15 येतोय. मग त्या गुणाकारानं जर 15 ला भागलं तरी सुद्धा पूर्ण भाग जातोय. म्हणजे तो वाक्य काय दिले एखाद्या संख्येला 2 समूह संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही
त्या समूह संख्यांना भाग जातो. हे सुद्धा विधान कसं आहे? बरोबर विधान आहे. तिसरं विधान, कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही समूह संख्यांची जोडी असते. कुठलंही घेऊन बघा तुम्ही. समजा 4 आणि 5 घेतलं. आता 4 आणि 2, 5 या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. 4चा अवयव कुठलं मग? 1, 2 आणि 4. आणि 5 अवयव कोणतं? 1 आणि 5. बघा, या दोन संख्यांचा एक हा एकच सामायिक आहे, विभाजक आहे. म्हणजे ही जी जोडी आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांची, ही काय आहे? तर समूह संख्यांची जोडी आहे. कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही समूह संख्यांची जोडी असते. हे सुद्धा विधान कसं आहे? सत्य आहे. आणि पुढचं विधान आहे, समूह संख्यांचा एक हा एकच सामायिक अवयव असतो. मगाशीच पाहिलं आपण. हे सुद्धा विधान कसं आहे? सत्य आहे. म्हणजे याच्यामध्ये चुकीचं विधान पहिलं, समूह संख्यांच्या जोडीमध्ये नेहमीच एक संख्या समूह एक संख्या विषम असते. हे विधान कसं आहे? तर चुकीचं आहे. बघा, समोर एका पर्याय आपण कसा सिलेक्ट केला? हो सर. हा, ओके. हा, प्रश्न 7वा. पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही? बघा, मित्र, तो जोडमूळ संख्या म्हणजे जोडमूळ संख्या नाही असा पर्याय आपल्याला शोधायचे. आता पहिला पर्याय पहा, 3 व 5. दुसरा पर्याय आहे 11 व 13. तिसरा पर्याय आहे 17 व 19. आणि चौथा पर्याय आहे 399 व 401. आता ते एक नियम आहे बरं का. कोणता नियम? जोडमूळ संख्यांची जोडी म्हणजे ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे. आता इथं प्रत्येक ठिकाणी फरक बघा. या 5 मधून जर 3 वजा केलं तर फरक 2 येतोय. इथं बघा, 13 या संख्येतून 11 ही संख्या वजा केली तर फरक 2 येतोय. तिसऱ्या पर्यायात बघा, 19 मधून जर 17 मायनस केलं तर फरक 2 येतोय. आणि इथं 401 मधून जर 399 मायनस केलं तर फरक 2 येतोय. फरक 2 ठीक आहे, परंतु त्या दोन्ही संख्या मूळ असायला हव्यात. आता बघा, मूळ संख्या आहेत का? 3 ही मूळ आहे, 5 ही मूळ आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 17 मूळ आहे, 19 पण मूळ आहे. इथे 401 मूळ आहे. 399 मूळ आहे का रे? नाही. कारण ह्यातील अंकांची जर बेरीज केली, 9 9 18 आणि 18 आणि 3 किती? 21. आणि 21 ही 3च्या पटीतील संख्या बघा. 3 7 21. म्हणजे 399 या 3 अंकी संख्येला 3 ने निश्चित भाग जातोय. 3ची कसोटी वापरली तर. म्हणजे 399 ही संयुक्त संख्या आहे. जर त्या जोडीतील एक संख्या संयुक्त असेल तर ती संख्या कधीही जोडमूळ संख्यांची जोडी नसते. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 मध्ये जी जोडी आहे ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 8. लहानात लहान विषम मूळ संख्येचा वर्ग. बघा प्रश्न कसा आहे. लहानात लहान विषम मूळ संख्येचा वर्ग. विषम मूळ संख्येचा वर्ग व त्या संख्येची तिप्पट व त्या
संख्येची तिप्पट, यातील फरक किती? यातील तुम्हाला फरक विचारलेला आहे. हा, आता मला सांगा लहानात लहान विषम मूळ संख्या कोणती? लहानात लहान, आता मूळ संख्या म्हणले की आपल्याला 2, 3, 5, 7 सुरुवातीची संख्या आठवत आहे. पण 2 ही कशी आहे रे? एकमेव सममूळ संख्या आहे, त्यामुळे 2 घेता येणार नाही. मग लहानात लहान विषम मूळ संख्या कुठे आली? एकमेव 3 आली. मग आपल्याला इथे 3चा काय करावं लागणार? वर्ग करावा लागणार आहे, तो आला 9. आणि त्या संख्येची तिप्पट म्हणजे 3 या संख्येची जर तिप्पट काढली तर ती किती येणार आहे? 9 येणार आहे. आणि त्यातला फरक म्हणजे 9 आणि 9ची आपल्याला वजाबाकी करणं अपेक्षित आहे. मग ती वजाबाकी ते 0, आणि 0 हा पर्याय क्रमांक 4 आहे. पहा, 0 हा पर्याय क्रमांक 4 आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 9. आता हा प्रश्न मी लिहित नाही, फक्त तुम्ही ऐका. 2 अंकी मूळ संख्येतील अंकाच्या आदला बदल करूनही पुन्हा मूळ संख्याच येते, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज 700 पेक्षा किती न कमी अथवा जास्त आहे? आता मला सर्वप्रथम सगळ्या मूळ संख्या लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही सर्वांनी मला मूळ संख्या सांगण्यासाठी काय करायची? मदत करायची. तुमचा माईक चालू करतो मी. आपण 1 ते 100 पर्यंतच्या 25 काय लिहूया? आता मूळ संख्या लिहूया इथं. सांगा. 2, 3, 5, ओके, छान, नाईस. आता बघा प्रश्न, 2 अंकी मूळ संख्या. मग 2 अंकी फक्त घ्यायचे बरं का, त्यामुळे ह्या पहिल्या ज्या 4 आहेत त्या विचारात घेऊ नका. हा, म्हणजे आपल्याला 21 संख्या विचारात घ्यायची. 21 2 अंकी मूळ संख्येतील अंकाची आदला बदल करून पण मूळ संख्याच मिळते. आता मला सांगायचं 11तील अंकाच्या आदला बदल केल्यावर कुठली संख्या मिळणार? 11च मिळणार ना. त्यामुळे 11 एक संख्या घेऊया. म्हणजे एकक आणि दशकची जर आदला बदल केली तर मिळणारी नवीन संख्या ही मूळ संख्याच आहे. अशा प्रकारे 11 आहे. अजून कुठल्या येणार आहे? 13ची आदला बदल करून बघा काय. 13 किती? बरोबर आहे. किती ते? 13. आणि 13चं उलट किती? 13चं उलट 31. आता 17. 17च्या उलट किती येणार? 71. म्हणजे तर 17 पण घेऊया आणि 71 पण घेऊया. तर 19. 19चे उलट किती? 91. 19चे उलट 91 येते. 91 नाही मूळ संख्या. मग अजून कोणती राहिली बघा? 37. बरोबर आहे. 37च्या उलट किती? 73. अजून 79च्या उलट किती? 97. किती संख्या झाल्या मोजणार एकूण? 9 झाल्या ना.
आता या 9 संख्यांची तुम्ही बेरीज करून मला सांगा किती ती. चला 429. बरोबर आहे. 429. बेरीज सर 429. 429. आता विचारलंय अशा मिळालेल्या सर्व नवीन संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कमी आहे का जास्त आहे रे? कमी. 600 पेक्षा काय आहे? कमी कमी. आहे. मग कितीनं कमी आहे? तर 600 मधून 129. 429 मायनस करा. 171. किती? 171. हा 171 ने कमी. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आतापर्यंत जी मी उदाहरणं पाहिली ती सर्व नमुना उदाहरणं होती. आता आपण प्रत्यक्ष स्वाध्याय 3.1 ला सुरुवात करणार आहोत. बघा स्वाध्याय 3.1 या ठिकाणी मी घेतोय. स्वाध्याय 3.1 प्रश्न पहिला 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी बघा 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी मूळ संख्यांच्या जोड्यापैकी टिंब-टिंब जोड्यामध्ये टिंब-टिंब जोड्यामध्ये 6 चा फरक आहे. 6 चा फरक आहे. आता मी इथं पर्याय काय लिहित नाही. आता इथं आपल्याला मूळ संख्या अगोदर मी सर्वप्रथम इथे लिहून घेतो पहा 2 3 5 7 11 13 17 19 त्यानंतर 23 29 31 37 41 43 47 पुन्हा 53 पुन्हा 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. आता ह्या ज्या 25 मूळ संख्या लिहिलेल्या आहेत. आता इथं काय आहे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये 6 चा फरक आहे. आता 6 चा फरक असणाऱ्या जर जोडी आपण शोधायची म्हटली तर बघा ही जोडी सापडली पहिली. 29 मधून 23 वजा करा 6 येणार. पुन्हा ही दुसरी जोडी सापडली 37 मधून 31 वजा करा 6 येणार. त्यानंतर ही तिसरी जोडी सापडली बघा 47 53 मधून वजा करा 6 येणार. त्यानंतर लगेच पुढे बघा 53 59 मधून वजा करा 6 येणार. 61 67 मधून मायनस करा 6 येणार. पुन्हा 79 73 वजा करा 6 वजा बाकी येते. 83 मधून वजा करा 6 येते. मग तुम्ही जर जोड्या मोजल्या तर किती जाणार आहेत बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 7 जोड्या आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे.
समजलंय का सांगा अगोदर मला, येस और नो? Yes, किती हो सर. प्रमुख संख्येच्या जोड्यामध्ये 6चा फरक आहे, समजलं का? हॅलो, हो सर. हो सर. हो सर. हा, ओके. आता दुसरा प्रश्न पहा. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत बघा, 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते? वाटतं मगाशी हा प्रश्न आपण घेतलेला होता, तरी पण एकदा मला सांगा पाहू. आपण मूळ संख्यांच्या जोड्या घेऊया, मूळ संख्या घेऊया 11 पासून 100 पर्यंतच्या. 11, 13, 17, 19. त्यानंतर पुढं 23, 29, 31, 37, 41, 43, 47. मूळ संख्या लिहितोय मी. 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. आता आपल्याला विचारलंय काय, किती मूळ संख्यांच्या अंकाच्या अदलाबदली केल्यास मूळ संख्याच मिळते? आता आम्ही राऊंड करतो. मगाशी आपण गोल केला होता त्या पद्धतीनं. 11च्या उलट 11, पुन्हा 13च्या उलट 31, 31 ही मूळ संख्या आहे. 17च्या उलट 71, पुन्हा च्या जोडीला 73 लिहितो. 17च्या उलट 71 पण घेतो. मला वाटते आता कोणती राहिली, हा, हे 79च्या उलट 97 ही मूळ संख्या आहे. मोजून बघा किती आलं बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे 9 दोन अंकी संख्या अशा आहेत की त्या दोन अंकी संख्येतील जर अंकाची अदलाबदल केली तरी पुन्हा मूळ संख्याच मिळते. म्हणजे 9 हा पर्याय क्रमांक 4 आहे. पहा, याचं उत्तर किती आहे? 9. आणि 9 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये लिहिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3 पहा. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या सांगा मला. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता मोठ्यात मोठी म्हणलं की आपण 9 अंक वापरतो, पण 9 हा अंक 5 वेळा वापरता येणार नाही, कारण एकक स्थानचा अंक 9 आहे. 9 ही कशी आली मग? विषम संख्या. तुम्हाला सम विचारली, त्यामुळे शेवटचा जो एकक स्थानचा 9 आहे त्या ठिकाणी आपण 8 करूया. ही झाली 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता 4 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणजे लहानात लहान 4 अंकी म्हणजे आपण 1000 घेतो, परंतु 0 जर घेतलं एकक स्थानी तर ती समसंख्या होते. आपल्याला विचारली विषम, त्यामुळं 0 जागेवर 1 घेतो. पहा, आणि यांचा फरक काढायचा आहे. आता या दोघांचा फरक म्हणजे वजाबाकी करूया. इथं 7, 9, 9, 8 आणि 9 म्हणजे 98,997 ही संख्या तयार झाली.
आणि या फरकातील सर्व अंकांची बेरीज करायची. मग इथं 9 अधिक 8 अधिक 9 अधिक 9 अधिक 7 ही सर्व बेरीज करून बघा किती ती 9 त्रिक 27 आणि 8 35 35 आणि 7 35 आणि 7 मला वाटते 42. आणि तुमच्याकडे जर नवनीत असेल तर 42 पर्याय आहे का पहा. आहे. पर्याय क्रमांक 3 आहे 42. हे उदाहरण सोपं होतं. त्याला काय आपल्याला जास्त विचार करावा लागला नाही. आता पुढचा प्रश्न 4था आहे पहा. x अधिक 5 ही समसंख्या आहे. x अधिक 5 ही काय आहे तर समसंख्या आहे. तर तिच्या मागील, इथं पुढील का मागील हे महत्वाचं आहे. तर तिच्या मागील 12वी विषम संख्या कोणती. 12वी विषम संख्या कोणती असं विचारलंय. 12वी विषम संख्या कोणती. आता दिलेली संख्या सम आहे पहा आणि विचारलेली संख्या विषम आहे. मग सम मागील विषम किंवा विषम मागील सम. आता सम मागील सम विचारलं का नाही की आपण a वजा 2b सूत्र वापरतो किंवा विषम मागील विषम जरी विचारलं तरी आपण हे सूत्र वापरतो. पण इथं सम मागील विषम विचारलं का नाही की हे सूत्र वापरायचं आणि त्यात 1 मिळवायचं. आता ही जी किंमत आहे ती a ची घ्यायची आणि 12 आहे ती b ची घ्यायची. a च्या जागी मी x अधिक 5 ठेवतो वजा 2 गुणिले b च्या जागी मी 12 ठेवतो आणि शेवटी कंसाबाहेर अधिक 1. x अधिक 5 वजा आता इथं 12 आणि 2 चा गुणाकार किती येणार 24 शेवटी प्लस 1. आता इथं कंस सोडवूया. एकाचं धन आणि एकाचं ऋण असल्यावर वजाबाकी करायची. 24 मधून 5 जर गेले तर किती वजाबाकी किती 19 आणि मोठ्या संख्येचं म्हणजे 24चं चिन्ह वजा आणि शेवटी अधिक 1. आता 19चं वजा आणि 1चं अधिक विरुद्ध चिन्ह असल्यामुळे पुन्हा वजाबाकी. 19 मधून 1 मायनस करा 18 आणि 19 ही मोठी संख्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे याचं उत्तर इथे x वजा 18. मग तुम्ही बघा x वजा 18 हा पर्याय क्रमांक 4 आहे. समजलं का हे सूत्र कसं वापरायचं हे. हो सर. हो सर. हा ठीक आहे. आपण काही गणिताला पोल घेणार आहे तोपर्यंत मी सोडवून देतो उदाहरण. कारण परवाच्या तासाला काय झालं तुम्ही जास्त गोंधळ केल्यामुळे बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना ते संगणित समजलं नाही. आता 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज बघा. 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे. 200 पेक्षा कितीने जास्त आहे. मला वाटते मगाशी आपण 21 ते 50 पर्यंतची बेरीज काढली होती. तरी पण मी पुन्हा एकदा काढतो. आता 1 ते 20 पर्यंतच्या अगोदर काढायची.
आता 1 पासून 20 पर्यंतची काढताना n ची किंमत आपण 20 घेणार आहे. n ची किंमत किती घेणार आहे? 20. सूत्र कुठलं वापरणार आहे? n कंसात n अधिक 1/2 हे सूत्र वापरायचं. n ची किंमत 20 टाकतो, पुढे 20 अधिक 1 21 करतो आणि ह्या दोघांच्या गुणाकाराला 2 ने भागतो. मग बे 1 बे आणि बे 10 20 आणि 21 आणि 10 चा गुणाकार किती येणार? 210. आता 1 ते 50 पर्यंतची बेरीज करताना n ची किंमत 50 घ्यायची आणि वरचं सूत्र वापरायचं. n कंसात n अधिक 1/2. मग n ची किंमत 50 टाकतो आणि n अधिक 1 म्हणजे 50 अधिक 1 किती? 51 आणि भागिले 2. मग बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 10. 25 1 25 चला 2, 25 5 126 आणि 2 127. आता मगाशी सांगितलं 1 ते 50 पर्यंतच्या बेरजेतून 1 ते 20 पर्यंतची बेरीज वजा केली असता 21 ते 50 पर्यंतची बेरीज निघते. मग इथं 1275 मधून 210 वजा करतो. 5तून 0 गेलं 5, 7तून 1 गेलं 6, 2तून 2 गेलं 0 आणि 1 आला 1. 1065 आलं. आता इथे काय आहे? ही जी बेरीज आहे ती 200 पेक्षा कितीनं जास्त आहे. मग आपल्याला कितीनं जास्त आहे करण्यासाठी ह्या दोघांची वजाबाकी केली पाहिजे. 1065 मधून आपण 200 मायनस करूया. 5 6. आता इथं 8 घ्या आणि पुढे 1 घ्या. 1तून गेलं 0. याचं उत्तर आहे 865 ने जास्त आहे. आणि मग 865 हा पर्याय आहे का? सॉरी मी काय केलं? मूळ संख्यांची बेरीज नाही केली, सर्व संख्यांची मी बेरीज करत बसलो. आता हे मी डिलीट करतो. प्रश्न असा होता पहा, 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज करायची. मग मूळ संख्या आपण घेऊया. पहिली मला वाटते 21 च्या पुढची 23, 23 नंतर 29, त्यानंतर 31, त्यानंतर 37, 41, 43 आणि 47. या सर्वांची बेरीज करून मला सांगा किती ते. सर 251. सर 251. 251. 200. ठीक आहे. आता 251 ही बेरीज 200 पेक्षा किती जास्त आहे? 251 मधून आपण 200 मायनस करूया. सर 51 ने जास्त. सर 51 ने जास्त. बरोबर, 51 ने जास्त. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. पर्याय क्रमांक किती येतोय? 4 येतोय. आता पुढचा प्रश्न 6वा पहा. x ही 17 ने निश्चित भागणारी विषम संख्या आहे. बघा, x ही 17 ने निश्चेष भाग जाणारी, निश्चेष म्हणजे पूर्ण, बाकी शून्य, निश्चेष भाग जाणारी विषम संख्या आहे. विषम संख्या आहे. बघा वाक्य, x ही 17 ने निश्चय भाग जाणारी विषम संख्या आहे.
तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? दुसरी समसंख्या कोणती असा प्रश्न आहे. आता इथे मी पर्याय पण देतो. पहिला पर्याय आहे x - 51, दुसरा पर्याय आहे x + 17, तिसरा पर्याय आहे x + 51 आणि चौथा पर्याय आहे x + 34. आता इथं काय म्हणजे 17 ने निशेष भाग जाणारी. आता मी इथं तात्पुरतं काय करतो, 17चा पाढा लिहितो. 17 × 1 = 17, 17 × 2 = 34, 17 × 3 = 51, 17 × 4 = 68, 17 × 5 = 85, 17 × 6 = 102, 17 × 7 = 119. या पद्धतीनं मी पाढा लिहिला. आता पहा, x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. समजा आपण 17 ने निशेष भाग जाणारी 17 ही संख्याच पकडली. आता मग x च्या पुढील दुसरी समसंख्या कुठली येणार आहे? ही पहिली समसंख्या येणार. आणि दुसरी समसंख्या कोणती येणार? ही येणार बघा, 68. म्हणजे जर आपण x च्या जागेवर 17 घेतलं तर x च्या पुढील म्हणजे 17च्या पुढची पहिली समसंख्या 34 येते आणि दुसरी समसंख्या किती येते? 68 येते. म्हणजे 17 x ची किंमत असेल तर 68 उत्तर येते. म्हणजे 17 ला 68 येते. आता मला सांगायचं 68 आणि 17ची वजाबाकी किती येते रे? 68 आणि 17ची वजाबाकी जर आपण केली तर ती 51 येते. काय ते? 51. मग आपल्याला 51 वजाबाकी आली पाहिजे. आता हा जर तुम्ही तिसरा पर्याय घेतला, ही दुसरी विषम संख्या घेतली आणि मूळ संख्या x घेतली, यांची वजाबाकी बघा 51 येते का नाही? म्हणजे x + 51 ही मोठी संख्या आली आणि त्यातून x मायनस केलं तर x ला वजा x गेलं, 51 येते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे मोठ्या विषम समसंख्येतून लहान जर विषम संख्या वजा केली तर फरक 51 आला पाहिजे. चालतात त्या टाईपनं. समजते का हे गणित? हे गणित बघा, फक्त व्यवस्थित समजून घ्या. कारण बाकीचे गणित एका टाईपचे आहेत, हे वेगळ्या टाईपचे गणित आहे. समजलं का तुम्हाला हे काय केलं ते? फरक 51 आला पाहिजे. फरक 51. हा, ओके. आता 3च उदाहरणं राहिलीत आपल्याकडे फक्त. आता 7वा प्रश्न पहा. 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? आता हे पण घ्यायचीच गरज नाही. 1 ते 100 मध्ये मगाशी सांगितलं जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर 8 जोड्या आहेत. मला तुम्ही सांगू शकता का रे 8 जोड्या? माईक चालू करतो. 1 ते 100 पर्यंत जोड्या 5, 11, 3, 5, 5, 7, 11, 17, 19, पुढं 59, बरोबर. म्हणजे 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत.
आता राहिलेल्या 2 गणितासाठी मी पोल घेतोय. आता कुणीही बोलायचं नाही. तुमचा माईक नेता आणि लॅपटॉपवर आपल्याला फक्त पहिल्या 10 विद्यार्थ्यांची उत्तरं ऍक्सेप्ट करता येतात. बाकीच्यांचं जरी बरोबर आलं तरी मी नाव जरी नाही घेतलं तरी कोणी नाराज होऊ नका. कारण आपल्याला इथं फक्त ठराविकच नावं दिसतायत. हा, प्रश्न 8वा आहे पहा. क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता पहिला पर्याय 3885, दुसरा पर्याय 4885, तिसरा पर्याय 3800 आणि चौथा पर्याय 4275. पोल चालू करण्या अगोदर गणित सोडवा. सूत्र कुठलं वापरायचं? n कंसात n अधिक 1 छेद 2. आता पहिल्यांदा आपण 1 ते 20 पर्यंतची बेरीज करूया. 1 ते 20 पर्यंतची बेरीज करताना n ची किंमत 20 घ्या आणि ही किंमत जर सूत्रात ठेवली तर 20 गुणिले 21 भागिले 2. बे बे आणि बेधा 20 आणि हा गुणाकार किती आला? 210 इतका आला. आता 1 ते 90 पर्यंतची बेरीज करूया. आता n ची किंमत इथे 90 घेऊया. मग ही किंमत त्या सूत्रात ठेवूया. 90 n अधिक 1 म्हणजे 91 आणि भागिले 2. बे बे आणि तो बे 2 गुणिले 45 येणार. आता 91 आणि 45 या दोन संख्यांचा गुणाकार करून मला सांगा. 91 आणि 45 चा गुणाकार किती येतोय? केला का रे कोणी गुणाकार? 91 आणि 45 या दोन संख्यांचा 4095 सर. 3885. 3885. 4095. बर, 4095 गुणाकार आला ना. आता त्या दोघांची वजाबाकी करावं लागलं म्हणजे 4095 वजा 210. इथं 5, इथं 8, इथं 8 आणि इथं हातचा 1 3885. पर्याय क्रमांक 1. खरं मला पोल घ्यायचा होता परंतु माझं विस्मरणच झालं. बरं ठीक आहे, शेवटच्या गणितात पोल घेऊया. मी गणित सोडवून दिलं तुम्हाला. आता या शेवटच्या गणिताला आपण पोल घेऊया. मग आम्ही प्रश्न शेवटचा आहे आज 9वा. पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी
1 ते 10 यामधील मूळ संख्या 1 ते 10 मधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही. यांच्या बेरजेला भाग जात नाही. पहिला पर्याय 3 व 6. दुसरा पर्याय 4 व 8. तिसरा पर्याय 5 व 11. आणि चौथा पर्याय 9 व 18. आता याच्यासाठी पोल चालू करतोय. आता इथं पोल घेता येणार नाही, कारण काय झालंय, त्याचे 2 पर्याय आहेत. त्याचे किती पर्याय आहेत? 2 पर्याय आहेत. ठीक आहे, काही थोडं अडचण निर्माण होत आहेत, त्यामुळं आपण हे सोडवूनच घेऊया. आता 1 ते 10 मधील म्हणजे दरम्यानच्या, त्यामुळे 1 आणि 10 धरायचं नाही. आता आपल्या सर्वांचं पाठच आहे. 1 ते 10 पर्यंतच्या ज्या सर्व संख्या आहेत त्यांची बेरीज किती असते? 55 असते. 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असते? 55. पण 55 मध्ये 1 आणि 10 धरायचं नव्हतं ना. 1 आणि 10 ची बेरीज 55 मध्ये आपण वजा करूया. ही बेरीज किती आली? 11. आणि मग 55 मधून 11 जर वजा केलं तर हे वजाबाकी 44 येते. मग थोडक्यात कोणाकोणाची बेरीज झाली रे? 2 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज झाली. ते म्हणतात मग सर इथं मूळ संख्या संयुक्त संख्या दिली, त्याचं काय आहे? असू द्या, दोन्ही पण विचारले ते ना. काही संख्या मूळ असतील, काही संख्या संयुक्त असतील. म्हणजे 2 पासून 9 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज करायची होती. मग इथं ती बेरीज किती आली? 44 आली. आणि मला सांगा 44 ला कशानं भाग जात नाही? इथं 3 जात नाही आणि 6 पण जात नाही, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आलं. आता इथं 4 न जातोय, जरी 8 न जात नसला तर 4 न जातोय, म्हणजे हा पर्याय आपल्याला घेता येणार नाही. पुन्हा इथं 5 न जात नाही पहा, पण 11 न जातोय. 11 चौक 44, म्हणजे हा पण पर्याय घेता येत नाही. आता 44 ला 9 न भाग जातोय का? तर नाही जात. आणि 18 न पण नाही जात, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 असे 2 पर्याय येत आहेत. समजलं का सर्वांना? हो सर. बरं, ठीक आहे. आज आपण नमुना उदाहरण आणि स्वाध्याय मला वाटते 3.1 पूर्ण केला. आजचा भाग सर्वांना समजला असेल. उद्याच्या तासाला आपण काय करूया? 3.2 आणि 3.3 पाहणार आहोत. सर्वांनी आपला व्हिडिओ चालू करा, बघू दिसतोय का मला? बघू द्या व्हिडिओ सर्वांचा. मी माझा पण चालू करतो. दिसतोय का सर्वांचा व्हिडिओ? मला पाहू द्या. सर्वांनी चालू करा व्हिडिओ. खाली बघा माईकच्या उजव्या साईडला व्हिडिओचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. हा, आता पूर्वीचा दिसला होता बघा, पूर्वी पाटील. बाकी त्यांचा अजून मला काय कोणाचा दिसत नाही. बरं ठीक आहे, असू द्या. बस करूया. ओके, बाय. बाय सर. बाय.